कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांनी दुर्गाडी गणेश घाट परिसराची पाहणी केली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंद्राणी जाखड पाहणी करत आढावा त्यांनी घेतलेला आहे। तर गणेश घाटामध्ये गणेश मूर्ती प्रामुख्याने विसर्जनासाठी येत असतात। कल्याणमधील हे सर्वात मोठं नैसर्गिक विसर्जन स्थळ आहे, त्यामुळे इथं त्यांनी जी तयारी केलेली आहे त्याचा पाहणी करत आढावा घेतलाय। आपला जो पर्यावरण आहे त्याला संरक्षण करण्याची एक प्रतिज्ञा या माध्यमातून घेतली पाहिजे आणि जे आपले गणपती विसर्जनासाठी आपण जातो तर महानगरपालिकेमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 63 कृत्रिम तलाव यांचा तयारी केलेली आहे। आपण जास्ती लोकांनी आपल्या घराच्या जवळचे कृत्रिम तलाव येथे विसर्जन करावं, जेणेकरून आपल्याला वाहतूक कोंडी कुठेही फेस करावी लागणार नाही आणि लोकांना असुविधा होणार नाही। तरीही आपले जे मोठे घाट आहेत कल्याणमध्ये असू द्या किंवा डोंबिवलीमध्ये असू द्या, तिकडे प्रशासनामार्फत सर्व पद्धतीची आपण तयारी ठेवलेली आहे। त्यामध्ये लागणारी मशिनरी, मंडपाची व्यवस्था, लाइटिंगची व्यवस्था, या सर्व व्यवस्था आपल्याकडनं करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।